पहिली घटना घडली पुण्यात. एक सामान्य महिला स्वतःच्या खिशातून पैसे काढण्यासाठी बँकेत गेली होती. तिच्याकडे तिचं स्वतःचं आधार कार्ड होतं, पासबुक होतं आणि बँकेची सर्व कागदपत्र होती. तिने पैसे काढण्यासाठी स्लिप भरून कॅशियरला दिली, पण त्यानंतर तिथे जे घडलं त्याची कोणी कल्पनाही केलेली नव्हती. बँक कर्मचाऱ्याने तिला तिथेच थांबवलं. पुढच्या काही मिनिटातच बँकेत पोलीस आले आणि 5 मिनिटात ती महिला पोलीस स्टेशनमध्ये होती. आता तुम्हाला वाटेल तिने काही प्रचंड फ्रॉड केला होता का किंवा काही घोटाळा केला होता का? तर बिलकुल नाही. तिने कोणताच घोटाळा केलेला नव्हता. ती निष्पाप होती. पण तिच्याकडून आधार कार्डच्या बाबतीत एक अशी चूक झालेली होती, ती आज तुमच्याकडून किंवा माझ्याकडून नकळत होऊ शकते. आणि याच एका चुकीमुळे तिला स्वतःचे पैसे काढता आले नाहीत आणि थेट कायदेशीर कारवाईला समोर जावं लागलं. आता ही बातमी जेव्हा संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली तेव्हा सुरुवातीला लोकांना वाटलं की हा फक्त तिचा वैयक्तिक प्रॉब्लेम असेल, पण खरी वस्तुस्थिती काही वेगळीच होती. पण गोष्ट इथे संपत नाही. अशीच दुसरी घटना नाशिकमध्ये एका 60 वर्षाच्या आजोबांसोबत सुद्धा घडली होती आणि तिसरी घटना कोल्हापूरमध्ये एका शेतकरी सोबत सुद्धा घडलेली होती. या तिन्ही घटनांमध्ये एका अशाच कॉमन होती, ती म्हणजे आधार कार्ड. या तिन्ही घटनांनंतर घडल्यानंतर खुद्द केंद्र सरकारने आणि UIDAIने आधार कार्ड संदर्भात 3 नवीन आणि अत्यंत कडक नियम जाहीर केलेले आहेत. या संदर्भात एक अधिकृत नियम GR सुद्धा जारी करण्यात आलेला आहे, जो आता देशातील संपूर्ण 140 कोटी जनतेला पाळावाच लागणार आहे. जर तुमचं आधार कार्ड असेल आणि तुमचं कोणतेही बँकेचं खातं असेल तर तुम्हाला हे 3 कामे माहिती असणं आता अनिवार्य आहे. पण ते 3 नियम समजून घेण्याआधी पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये नक्की काय घडलं आणि त्यांच्याकडून अशी कोणती गंभीर चूक झाली होती, जर हे आपण पुढच्या 30 सेकंदात समजून घेतलं तर ती चूक भविष्यात तुमच्याकडून किंवा माझ्याकडून कधीच होणार नाही. चला तर मग अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. आता वळूयात पुण्याच्या त्या घटनेकडे. त्या दिवशी जे घडलं की असं सकाळी बँक उघडताच ती महिला घाईघाईत काउंटरवर गेली. तिचा मुलगा खूप आजारी असल्यामुळे तिला उपचारासाठी तातडीने 50,000 रुपयांची गरज होती. तिच्या स्वतःच्या खात्यात पैसे होते, हातात ओरिजिनल आधार कार्ड आणि पासबुक सुद्धा होतं. पण जशी तिने स्लिप दिली तसं बँकेच्या सिस्टीममध्ये तिची ओळख पटवण्यास साफ नकार दिला. बँकेच्या मॅनेजरने सिस्टीममध्ये चेक केलं की तिथे एक रेड सिग्नलला सिक्युरिटी अलर्ट दाखवत होता. बँकेला संशय आला की ही महिला दुसऱ्या नावाने पैसे काढण्याचा प्रयत्न करते. सुरक्षेचा उपाय म्हणून बँकेने तात्काळ पोलिसांना बोलवले. चौकशीत ती महिला खरी आणि निष्पाप असल्याचं सिद्ध तर झालं, पण केवळ नियमांच्या अज्ञानामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे तिला स्वतःच्या खात्यातून 1 रुपयाही काढता आलेला नाही. मुलांच्या उपचारासाठी पैसे न मिळाल्यामुळे ती रडत रडत बँकेबाहेर पडली. तिला वाटलं तिची फसवणूक झाली आहे किंवा बँक खातं बंद पडलं, पण तिची खरी चूक काय होती ते तिला समजून अजून माहीतच नव्हतं. तिने नक्की कोणती चूक केली होती हे समजण्यासाठी आपल्याला आधार कार्डचा पहिला नवीन नियम समजून घ्यावा लागेल. याच घटनेतून आणि सध्याच्या परिस्थितीवरून आधार कार्डचा पहिला महत्त्वाचा नियम समोर येत आहे. हा पहिला नियम आहे जुने आधार कार्ड अपडेट करणे आणि एनरोलमेंट नंबरचा नवीन नियम. जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षापेक्षा जुनं असेल, म्हणजेच तुम्ही 2010 ते 2015च्या दरम्यान काढलेलं असेल आणि त्यानंतर त्यात एकही बायोमेट्रिक किंवा पत्ता अपडेट केलेला नसेल, तर UIDAIच्या नवीन नियमानुसार ते तात्काळ अपडेट करणं बंधनकारक आहे. कारण 10 वर्षाच्या काळात आपल्या चेहऱ्याची रचना, हाताचे ठसे, राहण्याचा पत्ता यामध्ये बदल झालेला असू शकतो आणि याच कारणांमुळे बँकेत पुण्याच्या त्या महिलेचे बायोमेट्रिक ओळख पटलेली नाही. यासोबतच सरकारने दुसरा एक मोठा तांत्रिक बदल केलेला आहे. पूर्वी पॅन कार्ड काढताना किंवा इतर सरकारी कामासाठी आधार कार्ड नसेल तर आपण पावतीवरचा एनरोलमेंट नंबर वापरायचो आणि काम होऊन जायचं. पण आता या एनरोलमेंट नंबरचा गैरवापर करून अनेक बोगस पॅन कार्ड बनवले गेलेले आहेत आणि मोठे आर्थिक घोटाळेसुद्धा झालेले आहेत. त्यामुळे सरकारने आता ही पावती वापरण्यासाठी पद्धत पूर्णपणे बंद केलेली आहे. आता कोणतेही अधिकृत कामासाठी किंवा बँकेसाठी तुमच्याकडे पूर्ण 12 अंकी वैध आणि अपडेट आधारच कार्डशीच असणं अनिवार्य आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुण्याच्या त्या महिलेचं आधार कार्ड अगदी नवीन होतं आणि पूर्णपणे अपडेटसुद्धा होतं. म्हणजेच तिच्या बाबतीत हा पहिला नियम सुद्धा लागू होत नव्हता. मग तिच्यासोबत नक्की काय घडलं होतं, तिची ती धक्कादायक गोष्ट पुढे सांगण्याआधी आपण नाशिकमधील 65 वर्षाच्या रामराव आजोबांची गोष्ट समजून घेऊया.
रामराव आजोबांच्या त्यांच्या शेतकरी सामान योजनेचे आणि पेन्शनचे पैसे काढण्यासाठी बँकेत गेले होते. त्यांनी बँकेच्या मशीनवर अंगठा ठेवला, पण अंगठ्याचा ठसा फिंगरप्रिंट जुळतच नव्हता. बँक कर्मचाऱ्यांनी 10 ते 12 वेळा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी स्क्रीनवर असाच मेसेज येत होता, बायोमेट्रिक मिसमॅच. आणि इथेच समोर येत होता आधार कार्डचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा नियम, माहिती अचूकता आणि बायोमेट्रिक अपडेट. वय वाढल्यानंतर किंवा हाताचे कष्टाचे कामे केल्याने हाताचे ठसे झिजतात, तसंच चेहऱ्यावरच्या रचनेतही बदल होतो. जर तुमच्या आधार कार्डवरचा फोटो खूप जुना असेल किंवा फिंगरप्रिंट जुळत नसतील तर तुमचे सरकारी योजनेचे सर्व पैसे अडकू शकतात. मग ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो, शेतकऱ्यांचं अनुदान असो की पेन्शन असो, कारण या सर्व सरकारी योजनेचे पैसे हे आधार लिंक असलेल्या थेट DBT खात्यात येतात. ज्यामुळे जर तुमचा आधार कार्डवरचा पत्ता बदलला नसेल किंवा असेल तर जन्मतारीख चुकलेली असेल किंवा फोटो अगदी लहानपणीचा अथवा ओळखून येणारा असेल तर UIDAIच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन किंवा जवळच्या आधार केंद्रात जाऊन फोटो आणि पत्ता त्वरित दुरुस्त करून घ्या. पण थांबा, रामराव आजोबांची अडचण हाताचे ठसे न जुळल्यामुळे झाली होती हे स्पष्ट झालं. पण पुण्याच्या त्या महिलेच्या बाबतीत असा काय, तर अंगठ्याचा ठसा लावायची वेळच आलेली नव्हती. तिच्या बँक खात्याला लागलेला लॉक एक वेगळाच चुकीमुळे होता. तिची सर्वात मोठी चूक ती अजून बाकीच होती. आता आपण वळूया या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, जो थेट तुमच्या आणि माझ्या बँकेच्या खात्याच्या सुरक्षिततेसाठी जोडलेला आहे. आणि तो म्हणजे आधार कार्डचा तिसरा नियम, बायोमेट्रिक लॉक आणि मास्क आधारचा वापर. आजकाल आपण कुठेही गेलो तरी नवीन सिम कार्ड खरेदी करताना, हॉटेल बुकिंग करताना किंवा एखादा छोट्या संरक्षणात आपण सहजासहजी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स कॉपी देऊन टाकतो. पण हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. आजकाल सायबर भामटे तुमच्या आधार क्रमांकाचा आणि फोटोचा गैरवापर करून, तसंच तुमचे डुप्लिकेट फिंगरप्रिंट्स बनवून बँक खात्यातून पैसे चोरण्याचे प्रकार खूप वाढलेले आहेत. आणि याच धोक्यापासून वाचवण्यासाठी सरकारने थेट बँकेसारख्या प्रमुख बँकांनी एक अत्यंत कडक आणि सुरक्षित उपाय आणलेला आहे. आपल्या सुरक्षिततेसाठी 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. एक, मास्क आधार कार्डचा वापर करणे. नेहमी मास्क आधार कार्ड डाउनलोड करून घेणे वापरा. यामध्ये तुमच्या आधार कार्डची पहिले 8 आकडे लपलेले असतात आणि फक्त शेवटचे 4 आकडेच दिसतात. हे मास्क आधार कार्ड सर्व सरकारी आणि खाजगी कामांसाठी पूर्णपणे वैध असतं. यामुळे तुमचा पूर्ण आधार नंबर कोणाच्याही हातात जात नाही. बायोमेट्रिक लॉक ऑन करणे. तुम्ही UIDAIच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा आधार ॲपवर जाऊन तुमचे बायोमेट्रिक म्हणजे हाताचे ठसे आणि डोळ्याचे स्कॅन लॉक करू शकता. एकदा बायोमेट्रिक लॉक केले की कोणत्याही भामटा तुमच्या ठशांचा गैरवापर करून बँकेतून 1 रुपयाही काढू शकणार नाही. पण आता सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न असा पडतो की बायोमेट्रिक लॉक एवढं सुरक्षित आहे की मग त्या पुण्याच्या महिलांसोबत नक्की काय घडलं होतं, तिने कोणती चूक केलेली होती, तर त्याचा खुलासा आता समोर आलेला आहे. त्या महिलेने काही दिवसांपूर्वी एका सायबर कॅफेमध्ये जाऊन स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हे बायोमेट्रिक लॉक ऑन केले होते. ही खरोखरच खूप चांगली गोष्ट होती. बँकेचे पैसे काढायला जाण्यापूर्वी ती बायोमेट्रिक अनलॉक करायला पूर्णपणे विसरली होती. जेव्हा ती बँकेत गेली आणि बँक कर्मचाऱ्यांनी तिचे ठसे तपासण्याचा प्रयत्न केला तेव्हा सिस्टीममध्ये बायोमेट्रिक ब्लॉकेड असा मेसेज दाखवलेला होता. बँकेच्या सिक्युरिटी सिस्टीमला वाटलं की कोणीतरी अनधिकृत व्यक्ती दुसऱ्याच्या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करतो आणि याच एका चुकीमुळे थेट पोलिसांना अलर्ट गेला. पहिलं तर ही फक्त एक साधी अज्ञानाची किंवा विसरभोळीपणाची चूक होती, त्यामुळे त्या महिलेला एवढा मोठा त्रास सहन करावा लागला. म्हणूनच आपण सगळ्यांनी या 3 गोष्टीची नेहमी काळजी घेतली पाहिजे. 1, नियमित अपडेट ठेवा. तुमचं आधार कार्ड 10 वर्षापेक्षा जुनं असेल तर त्यावरचा फोटो आणि पत्ता बायोमेट्रिक तात्काळ अपडेट करून घ्या. 2, मास्क आधारचाच वापर करा. सार्वजनिक किंवा अनोळखी ठिकाणी कुठेही झेरॉक्स घ्यायची असल्यास नेहमी मास्क आधारचीच प्रत घ्या. 3, बायोमेट्रिक लॉक आणि अनलॉक याचा योग्य वापर करा. सुरक्षेसाठी तुमचे बायोमेट्रिक नेहमी लॉक ठेवा, पण जेव्हा तुम्हाला स्वतःला बँकेत जायचं असेल किंवा सिम कार्ड घ्यायचं असेल तेव्हा मोबाईल ॲपवरून ते आधी 2 मिनिटात अनलॉक करा आणि काम झाल्यावर पुन्हा लॉक करा. दुसरी पायरी म्हणजे तुमचे बायोमेट्रिक सुरक्षित करणे. ॲपमध्ये किंवा वेबसाईटवर तुम्हाला बायोमेट्रिक लॉक नावाचा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करून तुमच्या अंगठ्याचे ठसे आणि डोळ्याचे स्कॅन लॉक करून टाका. यामुळे तुमचा आधार क्रमांक
कडेही जाणार नाही. तरी तुमच्या बायोमेट्रिकचा वापर करून तुमच्या बँक खात्यातून 1 रुपयाही कोणी काढू शकणार नाही. आणि हो, जेव्हा तुम्ही स्वतःला बँकेत जायचं असेल किंवा नवीन सिम कार्ड घ्यायचं असेल तेव्हा फक्त 2 मिनिटासाठी ॲपवरून ते अनलॉक करा आणि काम पूर्ण झाल्यावर पुन्हा लॉक करून टाका. तिसरी महत्त्वाची पायरी म्हणजे मास्क आधारचा वापर. कोणत्याही अनोळखी ठिकाणी किंवा झेरॉक्स दुकानात आधार कार्डची प्रत देताना नेहमी वेबसाईटवरून मास्केड आधार कार्ड डाउनलोड करून त्याचीच प्रिंट घ्या. त्यामुळे तुमचे पहिले 8 आकडे लपलेले राहतात आणि फक्त शेवटचे 4 आकडेच दिसतात, जे पूर्णपणे सुरक्षित मानलेले जातात. कमेंट आणि सबस्क्राईब. आता मला तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, तुम्ही तुमचं आधार कार्ड शेवटचं कोणत्या वर्षी काढलेलं होतं किंवा अपडेट केलेलं होतं की नाही. तसंच तुमच्या बँक खात्यात किंवा आधार कार्डच्या बाबतीत तुम्हाला कधीकधी काही अडचण आली का. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर मी स्वतः देणार आहे. तुम्हाला स्वतः ही माहिती खरोखरच महत्त्वाची आणि फायदेशीर वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्र नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.